शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे महामहिम राष्ट्रपती यांना 7 वर्षाच्या सत्याग्रहाला न्याय देण्यात येऊन केंद्रीय रेल्वे बोर्डचे अध्यक्ष दिल्ली यांना डीपीआर मंजुरीसाठी सूचना देण्यात यावी अशी विनंती पत्राद्वारे शकुंतला रेल बचाव सत्याग्रही तथा आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेचे योगेश खानझोडे, अग्रवाल सेवा समितीचे राजेश अग्रवाल, संत सेवा समितीचे दयानंद चंदेल, कुंभार समाज संघटनेचे सुरेश प्रजापती, माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे, संस्कार भारतीचे वऱ्हाडी कवी राजा धर्माधिकारी, एनजीओ कडून संजय डोंगरे, मराठा सेवा संघ कडून विजय गोंचवर, बौद्ध महिला मंडल सदस्य डॉक्टर राजेश पांडे, राजकुमार बर्डिया, प्यारेलाल प्रजापती सह समस्त शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती सदस्यांकडून करण्यात आली आहे। आज आपण सर्व शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूर रेल्वे स्टेशनवर एकत्र आलेलो आहे। आज शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या 7 वर्षाच्या संघर्षाच्या योगदानामुळे कुठेतरी मध्य रेल्वेला थोडंफार आपल्या प्रति काहीतरी वाटलं, तर मध्य रेल्वे भुसावळ आणि मध्य रेल्वे मुंबई यांच्याकडून इथे रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। तसंच रेल्वे स्टेशन परिसर हा इथे स्वच्छ करण्यात आलेला आहे। कुठेतरी शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या सर्व सत्याग्रही यांना आता आशा प्रफुल्लित झालेली आहे का बा ब्रॉडगेजसाठी केंद्र शासन आणि राज्य शासन प्रयत्नरत होत आहे म्हणून। तसेच शकुंतला रेल्वे 52-137, 52-138 अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ 112 किलोमीटर प्रवास करून 42 स्टेशनला गाठणारी शकुंतला रेल्वे स्टेशन जे आहे त्यासाठी ब्रॉडगेजसाठी जो प्रयत्न आम्ही करत आहे, त्या प्रयत्नामध्ये FLSचं तर यश आपल्याला भेटलेलं आहे। DPRसाठी आपला प्रयत्न चालू आहे। त्यासाठी आज सर्व सदस्यांनी राष्ट्रपती महामहिम यांच्यासाठी एक पत्र तयार केलेलं आहे की बा शकुंतला रेल्वेचं ब्रॉडगेजचं काम लवकरात लवकर त्वरित सुरू करण्यात यावे, जेणेकरून इथला कापूस उत्पादक, संत्रा उत्पादक, सागवान ह्या सर्व आणि विद्यार्थी वर्ग, शेतकरी वर्ग यांना एकदम स्वस्तात प्रवास करता येईल। तसेच 1 जानेवारी 1914 रोजी शकुंतला रेल्वे पॅसेंजर पहिली इथे धावली होती। तर त्या हिशोबाने शकुंतला रेल्वेचा 111वा वाढदिवस आम्ही 1 जानेवारी 2025 रोजी इथे करणार आहोत। त्याची पूर्ववत तयारी म्हणून एक पाहणीसाठी सुद्धा इथे आलेलो आहे। तसंच आज या अगोदरी राष्ट्रपती महामहिम यांनी शकुंतला रेल्वे सत्याग्रह समितीच्या पत्राचे दखल घेत केंद्र शासन आणि राज्य शासनाला पत्र दिले होते आणि एक प्रतिलिपी आम्हाला सुद्धा पाठवलेली होती। तर आज पुन्हा एक त्वरित लवकरात लवकर शकुंतला रेल्वेचं ब्रॉडगेज काम सुरू व्हावे यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत आणि 1 जानेवारी 2025 रोजी शकुंतला रेल्वेचा 111वा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहे। धन्यवाद। नमस्कार, मी दीपा तायडे, माहेर फाउंडेशन परतवाडा। आम्ही आज इथे रेल्वे स्टेशनवर अचलपूर येथे जमलेलो आहे। इथे पाहत आहेत की इथे एक रंगरंगोटी झालेली आहे आणि साफसफाई केलेली आहे रेल्वे स्टेशनची। तर कुठेतरी 7 वर्षापासून जे आम्ही आंदोलन करत आहोत आणि शकुंतला ब्रॉडगेज झालीच पाहिजे यासाठी आमचे नेहमीच आंदोलन सुरू आहेत। त्या आंदोलनाला कुठेतरी आज जाग आली असं किंवा प्रतिसाद मिळत आहे असं वाटलं, कारण इथं दिसल्याबरोबर आम्ही अजून आज पुढचा जे आमचं 1 जानेवारीला जे वाढदिवस आहे रेल्वेचा, शकुंतलेचा 111वा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं आम्ही इथं मीटिंगसाठी जमलोच होतो। तर आम्हाला हे थोडंसं आमचं यश दिसलं आणि थोडा आम्हाला आनंद झाला। आणि जोपर्यंत आमची रेल्वे त्या रोडावरून धावत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीच आहे, परंतु आता अजून 1 तारखेला आम्ही इथे शकुंतलेच्या 111व्या वाढदिवसानिमित्त जमणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी राजेश अग्रवाल, समाजसेवी। मागच्या अनेक वर्षापासून शकुंतला रेल सत्याग्रही समितीद्वारा अनेक आंदोलन करून शकुंतला रेल फक्त ही गाडी नसून गरिबांची नाडीसुद्धा आहे हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही निस्वार्थ भावनेने काम करत होतो। आमच्या सत्याग्रही समितीच्या आंदोलनाची काहीतरी दखल घेऊन आणि अनेक प्रयत्न करून आम्हाला आज असं दिसत आहे की केंद्रीय रेल्वे बोर्डनं काहीतरी इथं लक्ष घालून आज इथली साफसफाई, रंगरंगोटी वगैरे केली आणि यावरून आता आम्हाला एक उमेद जागी झाली आहे की आज नाही उद्या शकुंतला चालू होईल आणि सर्वांचा याच्या माध्यमानं भलं होईल।
एवढंच सांगतो. मी विजय गोंडजवळ मराठा सेवा समिती. आम्ही आदरणीय गजूभाऊ कोल्हे व योगेशजी कांजोळे यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षापासून शकुंतला संघर्ष समितीचे काम करत आहोत आणि त्या कामाला आज फलश्रुती म्हणून शुभ संकेत मिळालेले आहेत. कामाची सुरुवात झाली असे आम्हाला इथल्या साफसफाई आणि रंगरोगीवरून दिसलेले आहे. तरी यापुढेही या कामाला असेच गती मिळावी यासाठी आम्ही संघर्षरत राहू आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघाचे काम समजून जर याला जर प्राधान्य दिलं तर या कामाला गती येईल अशी माझी आशा व्यक्त करतो. मी दयाराम हरिश्चंद्र चंदेले, संत सेवा समिती सदस्य. इथे शकुंतला बचाव समितीच्या कार्यक्रमाला मी पण कार्यरत राहतो आणि या समितीचे सगळे कार्यकारी अधिकारी पण इथे हजर आहेत. आणि आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटलेलं आहे की 2 दिवस पूर्वी इथे स्वच्छता अभियानचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर रंगरंगोटीचा सुद्धा कार्यक्रम इथे त्यांनी राबवलेला आहे आणि रेल्वे प्रशासनाकडून हे कार्य झालेलं आहे. ही आनंदाची बाब आहे आणि अशाच प्रकारे आम्हाला एक उत्साह आलेला आहे की आता ब्रॉडगेजचं निर्मितीकरण करण्यासाठी प्रशासकीय कार्य हे करायला हे पुढे आलेले आहेत आणि आम्हाला खूप आनंद होत आहे. आणि त्याचप्रमाणे 111वी शकुंतलेचा 111वा वाढदिवस 1 जानेवारी 2025ला सुद्धा आम्ही त्या कार्यक्रमाला सुद्धा हजर राहणार आवर्जून आणि आम्हाला त्याबद्दल आनंद आहे. जय हिंद. मी राजेश पांडे, रेल्वे स्टेशन अचलपूर येथून सामाजिक सेवक म्हणून या नात्याने बोलतो. आमची शकुंतला ही बरेच दिवसापासून बंद आहे आणि ब्रिटिशाच्या ताब्यात असल्याकारणानं आतापर्यंत तिचं काही झालं नाही, ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले नाही. आता बरेच दिवसापासून आम्ही याच्यामध्ये संघर्ष करत आहोत आणि ब्रॉडगेजमध्ये शकुंतलाचे रूपांतर होईल अशी आशा आता दिसत आहे. आणि कालच या रेल्वे स्टेशनची रंगरंगोटी आणि साफसफाई करण्यात आलेली आहे आणि अधिकाऱ्यांचे याकडे आता लक्ष लागलेले आहे. आमची अशी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या गाव लोकांची अचलपूर रहिवाशांची अशी मनापासून इच्छा आहे की ही शकुंतला ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन हे सगळ्या प्रवाशांच्या कामात पडली पाहिजे. इतके बोलून मी माझे 2 शब्द. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.